नमस्कार डॉक्टर. नाव काय तुमचं? मी डॉक्टर श्रीनिवास रवींद्र खंडाळे. माझं पुण्याच्या ससून रुग्णालयामधनं MBBS पूर्ण झालं आहे आणि सध्या मी पुण्यामध्येच वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे. सर, तुम्ही प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये लातूर येथे येण्याचं निमित्त कसं? निमित्त म्हणजे मी जेव्हा माझ्या मेडिकल फील्डसाठी शाहू कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी निसर्गोपचार ह्या प्रणव निसर्गोपचार केंद्रामध्ये ॲज अ स्टुडंट तिथे रेसिडेंट करत होतो. तर तिथं मी बऱ्याच पेशंटला क्युअर होताना डोळ्यापुढे पाहिलं होतं की बरेच पेशंट यायचे, त्यांचे प्रॉब्लेम सरांना सांगायचे आणि ते नॅचरोपॅथीमधनं ते क्युअर होऊन पेशंट मी सॅटिस्फॅक्टरी घरी जाताना पाहिले. मग त्यावेळेस माझा एक थॉट आला मनामध्ये की हेच जी प्रोसेस आहे ती पप्पांना सुद्धा सांगावी, पप्पांना सुद्धा एनरोल करून घ्यावं त्यामध्ये. म्हणून मग वडिलांना सुद्धा मग डॉक्टरांचं चांगलं परिचय झाल्यानंतर त्यांनी सुद्धा ट्रीटमेंट घेतली पहिल्यांदा. त्यांना खूप चांगलं वेट लॉस झालं, त्यावेळेस त्यांचा ओबेसिटी होती थोडीशी. मग वेट लॉस झालं, बऱ्याचशा गोष्टी रिझॉल्व्ह झाल्या आणि ती त्यांची फर्स्ट सायकल होती ट्रीटमेंटची. त्यानंतर प्रत्येक वर्षी येत होते ते ट्रीटमेंट घेण्यासाठी. मग मी जेव्हा इंटर्नशिपमध्ये होतो तेव्हा माझ्या ICUच्या पोस्टिंगमध्ये मला थोडंसं ॲलर्जिक रिॲक्शन झाली त्या ACच्या ॲटमॉस्फिअरमुळे. मग थोडंसं ब्रेथलेसनेस म्हणा किंवा मग ॲलर्जिक शिंका येणे, स्नीझिंग हे प्रकार, जरा डस्टिंगची ॲलर्जी सुरू झाली. मग त्यावेळेस मी ते जरा शेड्यूलमुळे काय सुट्टी न मिळाल्यामुळं जेव्हा मी मेडिकल ऑफिसरला जॉईन झालो तेव्हा असं वाटलं की लिव्ह घेतल्यानंतर वडिलांना घेऊन परत ह्या ट्रीटमेंटसाठी यावं. आणि नुकतेच माझे वडील सर्व्हिसमधनं रिटायर झाल्यामुळे त्यांची थोडीशी वेट गेन झालं होतं. त्यामुळे म्हटलं वडिलांना की चला आपण दोघं. त्यांना काय काय त्रास होता? त्यांचं रिटायरमेंट झाल्यामुळे थोडंसं सेडेंटरी लाईफस्टाईल झाली होती आणि धावपळ बंद झाल्यामुळे थोडंसं वेट गेन झालं, ब्रेथलेसनेस, बीपी थोडासा हायर साईडला राहायचा आणि डाएट असा खूप जास्त नसायचा, पण सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे त्या गोष्टी झाल्या होत्या त्यांना. मग पप्पांना म्हणलं चला आपण घेऊया ट्रीटमेंट, म्हणून हा योग आणला इथं. तुम्ही टोटल किती दिवस इथे उपचार घेतले? टोटल 15 डेजचा ट्रीटमेंटचा भाग झाला त्यावेळेस आणि रिझल्ट पण खूप चांगले मला पर्सनली सुद्धा आणि वडिलांना सुद्धा. तर हे 15 दिवसामध्ये तुम्ही तुमचं कसं राहिलं शेड्यूल, की काय ट्रीटमेंट विथ फूड कसं तुम्ही मॅनेज केलं ह्या सगळ्या गोष्टी, आणि 10 दिवसामध्ये प्रॉपर नेचर केअर कसं काम केलं तुमच्या शरीरावर, याचं थोडंसं आमच्या दर्शकांना थोडं ब्रीफली सांगायचं म्हटलं तर मी जेव्हा प्रॉब्लेम सांगितले माझ्या आणि वडिलांच्या डॉक्टरांना, तर डॉक्टरांनी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केल्या नॅचरोपॅथी रिलेटेड, आणि ज्या की मला माझ्या मेडिकल सायन्स मध्ये खूप कोरिलेट झाल्या. म्हणजे मी माझ्या मेडिकल सायन्स मध्ये जो अभ्यास केला होता तेव्हा टॉक्सिमिया जे असतं ती टर्म मी वाचून होतो, त्याच्याबद्दल आयडिया होती की टॉक्सिमिया ऑकर्स ड्यू टू लॅक ऑफ डिस्चार्ज. जेव्हा डिस्चार्ज कमी होतो आपल्या शरीरामधून वेस्टेजचं, तेव्हा ती जी स्टोर्ड टॉक्झिन आहेत गट मधले ते ब्लड मध्ये येतात आणि ते टॉक्झिमिया मध्ये रूपांतर होऊन मग त्या मल्टीफॅक्टोरियल कारणांमुळे ते डिझीज होतं. तर वडिलांना जेव्हा रिटायरमेंट नंतर ते बसून त्यांचं डाएट सुरू झालं म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे, तेव्हा ते मला त्यांच्यात रिफ्लेक्ट व्हायला लागलं की हा बाबा पप्पा जेवण करून जास्त फिरत नाहीयेत काय, मग त्यांच्या गट मध्ये ते डिस्चार्ज न झाल्यामुळे त्यांच्या ब्लड मध्ये येऊन टॉक्सिमिया सारखं होत आहेत सिम्पटम्स. तेच सरांवर डिस्कस झाल्यानंतर सरांचं सुद्धा तेच कन्क्लुजन आलं. मग ट्रीटमेंट घेतल्यामध्ये मग सरांनी त्यांची ट्रीटमेंट सांगितलीच, प्लस म्हणले आपल्याला फ्रुट्सवर भर द्यायचा. आणि त्यात त्यांच्या ट्रीटमेंट बद्दल म्हणायचं म्हणलं तर सकाळी उठल्यानंतर ते माती पट्टी, मड पॅक, बस्ती त्या गोष्टी झाल्यानंतर मग मसाज आणि स्टीम बाथ करून योगा, मेडिटेशन थोडस हे करून सरांचं काउन्सिलिंग असायचं मध्ये मध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत काय. म्हणजे हे फक्तच ट्रीटमेंटचा भाग नसून ओव्हरऑल कसं रूट कॉज वर जाऊन ती ट्रीटमेंटची सर बघतात ती गोष्ट. एक दुसरं विचारायचं की आता ठीक आहे की आपण टॉक्सिमिया पर्टिक्युलर जे डिझीज आहे की बाबा हे कसं वर्क करतं, की आता आपण म्हणतो की ॲलोपॅथी मध्ये मॉडर्न सिस्टम मध्ये की आता ॲलर्जी आहे, तर ॲलर्जीला आपण कुठली गोळी घेतो आणि ॲलर्जीला कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे, किंवा हार्ट डिसीज आहे त्यांना BP हाय होतो, तर ऍक्च्युली ह्याच्यामधून कसं ते ट्रीट करू शकतात आणि मॉडर्न सिस्टमला मग ते कसं त्याला ट्रीट करतात.
तर ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स लोकांना लक्षात यावा. आता मॉडर्न सायन्सचे जे ट्रीटमेंट आहे ना, तर ती अशा व्यक्तींसाठी ज्यांचं शेड्यूल हे बिझी आहे, डे टू डे लाईफ मध्ये जे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये असतात किंवा मग ते इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये असतात, इट इज इम्पॉसिबल फॉर देम टू स्ट्राइव्ह एव्हरी डे. त्यांना खाणं भाग आहे, काम करणं भाग आहे, त्यामुळे तिथं नॅचरोपॅथी तेवढी वर्क करणार नाही. पण माणसाला स्टेबल ठेवण्यासाठी ॲलोपॅथीची जोड पाहिजे. त्यामुळं ॲलोपॅथी इज अ ट्रीटमेंट अँड नॅचरोपॅथी इज अ प्रिव्हेंटिव्ह केअर. मग ॲलोपॅथीची ही इमर्जन्सी ट्रीटमेंट मध्ये येतं की बाबा पेशंटला दिवसभर फ्रुट्सवर राहता येत नाही, त्यांना तेवढी एक्सरसाइज करता येत नाही, पण त्यांचा बीपी व्यवस्थित ठेवायचा आहे, त्यांना कॉन्स्टिपेशन द्यायचं नाही, म्हणून त्या गोष्टी त्यांना देऊन ते ट्रीट केलं जातं. बट इट इज नॉट गोइंग टू ट्रीट द रूट कॉज. हे आहे आपलं व्हाईट पेपरवरच्या गोष्टी की त्या ट्रीटमेंट त्या हील करतात, पण रूट कॉज मध्ये करतात. मग रूट कॉज जर का आपल्याला डिटेक्ट करून ती ट्रीट करायचं असेल तर नॅचरोपॅथी इज द बेस्ट ऑप्शन, असं मला तरी पर्सनल एक्सपिरियन्स आला. मग आता एलर्जी मध्ये कसं वाटतं की एलर्जी कसं दूर होऊ शकते नॅचरोपॅथी मध्ये? तुमचं काय एक्सपिरियन्स आला की काय होतं की काय तुम्हाला तुमच्या स्पेस मध्ये म्हणा, तुमच्या थोडस चेहऱ्यामध्ये कसं हे झाला किंवा ते कसं होतं, मला जेव्हा ॲलर्जिक रायनायटिस नावाचा प्रकार व्हायचा, म्हणजे ॲलर्जिक रिएक्शन दिसून यायचं, ते सप्रेस करण्यासाठी मी सिट्रिझिन, मॉन्टेलुकास्ट ह्याचे टॅबलेट घ्यायचो. त्यानंतर माझी सर्दी सप्रेस व्हायची, पण मला सिम्पटम्स काय दिसायचे, मी बेअर फूट चालू शकत नव्हतो फ्लोअरवर, स्नीजिंग व्हायची, कोल्ड वॉटरचा टच झाला की स्नीजिंग यायची, डस्ट पार्टिकल्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो तर स्नीजिंग यायची. ओव्हरऑल माझं खूप सेन्सिटिव्ह झालं होतं शरीर, बॉडी सेन्सिटिव्ह झाली होती. मग जेव्हा इथं आलो त्यावेळेस सरांनी मला जी ट्रीटमेंट दिली ना, त्याच्यामध्ये मी ग्रॅज्युअल माझ्यात प्रोग्रेस दिसायला लागला, इन द सेन्स की मी बेअर फूट चालू शकलो, मला कोल्ड वॉटरची त्रास होत नव्हता, बाहेर जाऊन मी डस्ट पार्टिकल्स मध्ये गेलो तरी मला जास्त ॲलर्जी येत नव्हती. अँड ऍट द एंड ऑफ द डे इतकं छान वाटलं की मी आता सुद्धा बेअर फूट आणि बाहेर जाऊन सुद्धा मला झिरो ॲलर्जीचा त्रास होतो. एकंदरीत नेचर केलं, एक क्लिनिंग झाली आणि फ्रुट्स बघा, व्हेजिटेबल, इम्युन सिस्टम ग्रो होतं योगामध्ये, ब्रीथिंग एक्सरसाइज, फ्रुट्स मधनं जे मला अँटीऑक्सिडंट्स, जी इम्युनिटी बिल्ड झाली ती कोणत्याच मेडिसिन झाली नसती असं मला तरी वाटते. आणि पप्पांच्या जर समजा बीपी हाय होता, वेट हे होतं, तर आता याच्यामध्ये कसं त्यांना मदत मिळाली या सगळ्या ट्रीटमेंट मध्ये? म्हणजे आता पप्पांचं बीपी वाढायचं कारण हे ओबेसिटी होतं, हे मेन कॉज. ओबेसिटी प्लस कसं होतं, पप्पांना सेंट्रिपिटल ओबेसिटी होती, म्हणजे पोटापुढं जास्त ओबेसिटी झाली होती. ओव्हरऑल बॉडीपेक्षा सेंट्रिपिटल म्हणजे पोट वाढलं होतं. त्याच्यामुळं जेव्हा पप्पा सुपाईन पोझिशन मध्ये झोपायचे तेव्हा ती जी ढेरी पप्पांच्या डायफ्रामला जेव्हा टच होती तेव्हा स्नोरिंग खूप वाढलं होतं, आणि त्याच्यामुळे हार्टवर लोड आल्यामुळे बीपी राईज व्हायचा, बीपी हायर साईडला राहायचा, साल्ट इंटेक राहायचं जास्त. मग आपण इथं आल्यानंतर साल्ट इंटेक बंद केला, फ्रुट्स मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर घेतले, डिटॉक्स करण्यासाठी सरांनी खूप काउन्सिलिंग केले की कशा वेगवेगळे फ्रुट्स कॉम्बिनेशन करून आपण इंटेक करायचं आहे, कसं स्टार्वेशन करायचंय, हायड्रोथेरपी सरांनी सांगितली, वॉटर इंटेक वाढवलं भरपूर, सकाळी मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक ते सुरू केलं. हळूहळू जसं पप्पांचं जी सेंट्रिपिटल ओबेसिटी कमी होत गेली, पप्पांचं स्नोरिंग कमी झालं आणि इव्हेंच्युअली प्रीलोड वाढला, हार्ट कमी झाला हार्टवरचा. त्यामुळं सरांचा पप्पांचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच विदिन नॉर्मल रेंज बीपी दाखवायला लागली. म्हणजे केवळ इंटेक निस्ता चेंज केला तरी किती ड्रास्टिक चेंज त्यांच्या हेल्थ मध्ये. त्याचं सगळे मल्टीफॅक्टर काम करत असतात त्याच्यामध्ये की प्रॉपर डायजेशन, म्हणजे बीपीच्या पेशंटला मी आवर्जून सांगतो की प्रॉपर डायजेशन नसलं, व्यवस्थित नसलं किंवा तुमच्या आहाराचा जर व्यवस्थित तुमचा दिनचर्या असेल तरी बीपी लगेच इकडे फ्लक्च्युएट होत असतो. पुन्हा तुमच्या दैनिक तणावाच्या गोष्टी आहेत त्याच्याने सुद्धा बीपी होतं. परंतु ह्याला मेंटेन करण्यासाठी किंवा ताणतणाव मेंटेन करण्यासाठी योगा इज अ बेस्ट मेडिसिन. मग त्याच्यामध्ये आपण कशा आपल्या ऍक्टिव्हिटीज योगामध्ये कंट्रोल करू शकतो, या सगळ्या श्वासावर नियंत्रण म्हणा, मन शांत ठेवणं म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक सस्टेनेबल हेल्थ म्हणून जर आपण पाहिलं की होलिस्टिक अप्रोच, की आपल्या जीवनामध्ये आपण एक वेगळा आमूलाग्र बदल करून आपण आपल्या डिझीजला कंट्रोल करू शकतो. कारण ह्या सगळ्या ज्या काही डिझीज आहेत इमर्जन्सी कंडिशन न येऊ देणं, म्हणजे आपण माणूस म्हणून जगत असताना इमर्जन्सी कंडिशन्स काय येतात की आपल्याला त्या सिच्युएशन हँडल
करता येत नाही. आणि आपण जर त्याला ते अशा पद्धतीनं निसर्गोपचार म्हणा, योगा म्हणा आणि आपली लाईफस्टाईल चांगली ठेवून जर त्याला हँडल केला तर इमर्जन्सी कंडिशन्स येणार नाही. आणि समजा ॲलोपॅथी किंवा कुठलंही सायन्स हे चुकीचं नसतं, पण त्याचा वापर ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीने करतो. आता शेवटी आपल्याला कॉर्पोरेट सिस्टम मध्ये सर म्हणले की त्यांना वेळ मिळत नाही किंवा हे मिळत नाही. मग आपण जे वर्क करतोय ते वर्क कशासाठी करतोय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःला वेळ देत नाहीये, तुम्ही पळताय, सगळं हे करताय, पण मग हे करणं काय आहे, तुमचं कुठं चालू आहे आपण हे पण कधी विचार करून रिटर्न टू नेचर. आपण निसर्गाला सस्टेन जर आपल्याला राहायचं असेल तर शेवटी निसर्गाकडेच तुम्हाला यावं लागेल, नेचरकडेच यावं लागेल. आणि थोडस जर आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये रेग्युलर 1 अवर्सचा जर आपलं शेड्यूल काढला, 1 अवर्स मध्ये जर तुम्ही तुमच्या योगा प्राणायाम केला, तुमच्या प्रॉपर तुमचा डेली लाईफ मध्ये जंक फूड म्हणा, तुमच्या डाएट मधून तुमचं कसं तुम्हाला तुमच्या लाईफला एक नेचरच्या जवळ नेता येईल आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याला अवॉइड करून एक हेल्दी लाईफस्टाईल जसं जगता येईल याचा प्रत्येकाचा जर प्रयत्न झाला आणि नॅचरल गोष्टी म्हणजे आपण समजा ठीक आहे आपलं काम मॉडर्न आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्या स्वभावामधला चेंजेस, आपल्या आहारामधला चेंजेस जेवढं होईल तेवढं जर आपण ऍड केला. आता सरळ एक साधारण गोष्ट घ्या, आता कॉर्पोरेट मध्ये थकवा आला म्हणून आपण 1-2-3 कप तर आपला कॉफी होते, चहा होते, त्याच्याऐवजी समजा नारळ पाणी आहे, ज्यूस आहे किंवा रसाचा तुम्ही उपयोग करू शकता, जेणेकरून एक्सेस शुगर जाणार नाही, एक्सेस तुमचा जे काही जसं चहामध्ये जे काही स्टिम्युलेट करणार टॅनिन आहे, कॅफीन आहे, किंवा तुम्ही स्मोक करताय किंवा सुपारी खाताय, तर या गोष्टी विनावश्यक ज्या आहेत आपल्या शरीरात टॉक्सिक क्रिएट करायला लागल्या आणि ते एक्सेस स्टिम्युलेशन झाल्यामुळं तुमचा जो काही शरीरामधून एक्सक्रेशन पुन्हा नंतर कॉन्स्टिफिकेशन बनेल किंवा अदरवाईज तुमच्या शरीरातून जे काही मला विसर्जन व्हायचं तो व्यवस्थित होणार नाही आणि डे बाय डे लेझी होत राहाल तुम्ही. तेवढ्यापुरते तुम्हाला घेतलात ते कॉन्स्टंट स्टिम्युलेटेड ते बरं वाटायला लागलं, पण त्याच्याने काय व्हायला लागलं तुमचं शरीर जे आहे डे बाय डे लेझी होत चाललंय. आणि सर म्हटले कॉन्स्टिपेशन बद्दल, तर त्याच्याबद्दल पण एक सांगायचं मला की वडील जेव्हा एक ठिकाणी बसून जेवण करून थोडस रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करत होते, तर त्यावेळेस एक ऑब्झर्व झालं की त्यांच्या त्या लाईफस्टाईल मुळे त्यांची पेरिस्टाल्सिस मुवमेंट खूप कमी झाली होती, जे की रिफ्लेक्ट होतं तर कॉन्स्टिपेशन होतं. जसं त्यांनी इथं आल्यानंतर वॉकिंग सुरू केली, डाएट वर फोकस केला, परत टॉक्सिक एन्व्हायरमेंट कसं जे क्रिएट होणारच नाही पोटामध्ये ह्याची गोष्टीची दखल घेतली, तर त्यांचं पेरिस्टाल्सिस वाढलं, त्यांचा मग डिस्चार्ज वाढला आणि खूप फायदा झाला त्यांना. म्हणजे आपण आपल्या शेड्यूल लाईफ मधनं आपल्याला स्वतःला वेळ देऊन कसं जितकं नेचरच्या सानिध्यात जास्त राहता येईल त्या गोष्टी केल्यानंतर नक्कीच फरक पडतो. म्हणजे जर असं पाहिलं तर एकंदरीत आपण एक कॉम्बिनेशन जर केलं जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला जगत असताना त्याच्या विशिष्ट महत्व देऊन जर एखादी गोष्ट करत राहिलं तर इमर्जन्सी कंडिशन्स येणार नाही. आणि समजा एखादी आलीच समजा तर त्याला सुद्धा त्या सायन्सला ऍक्सेप्ट करून आपण त्याला पूर्णपणे जर फॉलो केलं तर 100% त्याच्यामधून मार्ग निघू शकतो. बोला. जसं सर म्हणले की हे जे डिझीज आहे ती मल्टीफॅक्टोरियल आहे, तर मग जर का डिझीज जर का मल्टीफॅक्टोरियल असेल तर आपला अप्रोच सुद्धा मल्टीफॅक्टोरियल, म्हणजे फक्त एक अप्रोच नकोय की भाऊ तुम्ही फक्त फ्रुट्सवर हे केलं, तुम्ही फ्रुट्सवर जॉगिंग केली पाहिजे, तुम्ही फ्रुट्सवर मेडिटेशन केलं पाहिजे, तुम्ही फ्रुट्सवर थोडी हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, स्ट्रेस घेतला नाही पाहिजे. म्हणजे ती मल्टीफॅक्टोरियल रिझन जे आहे ते एलिमिनेट होत जाते. ही गोष्ट पप्पांनी सुद्धा फॉलो केली आणि मी सुद्धा फॉलो केली. आणि मी जेव्हा इथं आलतो ना तेव्हा मी जे अँटी एलर्जिक टॅबलेट्स घ्यायचो सप्रेस करण्यासाठी त्याच्या मला खूप साईड इफेक्ट झालं होतं. जसं की मला ऍक्ने झालं होतं, मला फोरहेड ऍक्ने होतं, मला नेझल एरियामध्ये ऍक्ने झाला होता. आणि सरांनी पाहिल्यानंतर ते म्हटलेच होते की आपल्याला ट्रीटमेंट मध्ये ह्या गोष्टी क्युअर करायच्या आणि त्यांच्या ट्रीटमेंट नंतर मला नक्कीच फरक पडेल. डेफिनेटली नॅचरोपॅथी मध्ये कुठलं काही मेडिसिन नाहीये. मेडिसिन नाहीये म्हणजे मेडिसिन म्हणजे काय आहे तर हे जे काही नॅचरली लिव्हिंग जे आहे आणि त्याच्याबरोबर ज्या मेथड्स आहेत जे नॅचरली 5 एलिमेंटच्या जसं मड थेरपी आहे, वॉटर थेरपी आहे, डाएट थेरपी आहे, तुमचा मसाज थेरपी आहे, स्टीम थेरपी, वेगवेगळ्या थेरपीला काय आहे की ते अक्युमुलेट झालेलं डिटॉक्स करतात. डिटॉक्स केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा जो काही शरीराचा जो कॅपॅसिटी बिल्ड होणं
आणि जे काही एक्सेस निघून गेल्यामुळे ते फ्रेशनेसपणा वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्याबरोबर हे सगळं का क्रिएट होत आहे किंवा आपण एक्सेस गोष्टी का करतोय, तर त्याचं मूळ रिझन जे असतं ते आपल्या जर चित्ताच्या, जर आता हे योगाचा पार्ट जाईल खोलवर, तर आपली एक मनाची स्थिती आहे की आपल्याला कम्फर्ट वाटत नाहीये किंवा आपण ज्या वेळेस कुठल्या कंडिशन्स मध्ये वर्क करतोय ते कम्फर्टनेस नसणं, आणि त्या कम्फर्टनेस नसल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाहेरून त्याला कम्फर्ट घेण्याचा प्रयत्न करतो. पण हा कम्फर्टनेस नॅचरल जर असेल तर दिस इज नॉट हार्मफुल. पण तो समजा अननॅचरल असेल तर तो हार्मफुल व्हायला लागतो. तर मला प्रत्येकाला असं सांगावं वाटतं की कम्फर्टनेस हा बाहेरून आपण घेण्यापेक्षा, आता आहार शरीराला एक आवश्यक गोष्ट आहे, आहार घ्यावाच लागेल, शक्यतो नैसर्गिक आहार, आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभराचं जे पाणी तुम्ही घेताय तेवढा इंटेक जर झाला, अदरवाईज तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची काही गरज लागली नाही पाहिजे, फ्रेश एअर आणि फूड आणि ह्या जर गोष्टी झाल्या. परंतु ज्या वेळेस आपण एक्सेस काही कुठल्या गोष्टी किंवा कुठले व्यसन वगैरे सगळ्या गोष्टी करतोय किंवा एक्सेस स्टिम्युलेशन साठी एक्सेस सॉल्ट, एक्सेस स्पायसी वगैरेची गोष्टी हे करतो, तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्या हेल्थवर होतो आणि लॉंग टर्म मध्ये हेल्थ हे होतं. आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्यावेळेस आपण मॉडर्न मेडिसिन म्हणा किंवा कुठल्याही याच्यावर डिपेंड होतो, तर शेवटी अॅक्यूट कंडिशन मध्ये त्याला घेऊन थोडा वेळ आपण हे करू शकतो, पण दिस इज नॉट ट्रीटमेंट. पण त्याला इलिमिनेट करणं, ते का होतं त्याचा कॉज हुडकणं, हे मला वाटतं की इतकंही महत्वाचं आहे, आणि ते तुम्ही अनुभवलंय. तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल? तेच ना, म्हणजे एक गोष्ट कळली की एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. यस यस, हे खूप महत्वाचं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या जंक फूड वगैरे त्या स्पायसी ज्या टेस्टला छान लागतात पण त्या आपल्या गटला किती इम्पॅक्ट करतात हार्मफुली, त्या खूप अनुभवल्यात सुद्धा. ह्या जनरेशन तर खूप अनुभवतोय सुद्धा, पण त्यांना त्यामध्येच राहायचंय. पण आपल्याला त्याच्यातनं बाहेर येऊन ती ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं. ट्रीटमेंट इन द सेन्स की डिटॉक्स. ही ट्रीटमेंट म्हणजे कशी की जे पण आता जे आपलं ऍटमॉस्फिअर, आम्ही पुण्यावरून आलो, तिथं आमचं जे लाईफस्टाईल असायचं तर त्याच्यामध्ये स्वतःला वेळ जास्त देता येत नव्हता, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. पण इथं आल्यानंतर ही गोष्ट कळली की आपल्याला सेल्फ केअर केलं पाहिजे. इथनं गेल्यानंतर जे एक रुटीन फॉलो केलं पाहिजे, थोड्याशा गोष्टी ज्या अनहेल्दी आहेत त्या टाळल्या पाहिजे, जितक्या टाळता येतील या जनरेशनने टाळल्याच पाहिजे. आता जे रिटायर्ड लाईफ आहे ज्यांची, जे पण जे रिटायर्ड ज्यांची लाईफ आहे त्यांनी सुद्धा एक शेड्यूल ठेवलं पाहिजे, जे पप्पा फॉलो करणारच आहेत. आता जी की सरांनी शेड्यूल तयार करून दिले त्यांना, आणि आता इतक्यात 15 दिवसात त्यांना फायदा झालाय, तेच आता घरी गेल्यावर पण ते फॉलो करणार, तर त्यांना निश्चितच त्याचा. एकंदरीत दोघांचं एक जर मला सांगायचं झालं तर तुम्हाला बेनिफिट्स मला थोडेसे एका पॅरामीटर्स मध्ये, तुम्हाला कसं तुमच्यामध्ये आणि पप्पांमध्ये आले होते तेव्हा एवढा होता, आणि आता जात आहेत तर त्या लाईफस्टाईल मुळे, ह्या ट्रीटमेंट मुळे कसं बेनिफिट्स झाला, हे थोडस कॅल्क्युलेशन की कसं आहे. आज तुम्ही आता तुमचा शेवट दिवस आहे, तर त्या हिशोबाने ह्या 15 डेचा ऍक्च्युली नेचर केअरचं हे एव्हरी डे इज अ नेचर केअर लाईफस्टाईल, म्हणजे तुमची जीवन पद्धतीच ही बनलं पाहिजे की कुठली ट्रीटमेंट म्हणून. पण हे ट्रीटमेंट आपण आता एक फॉर्मली ट्रीटमेंट आपण एक 15 दिवसाचा शेड्यूल घेतला डिटॉक्सिफिकेशन, याचा आज एंड आहे. तर त्यानिमित्तानं तुम्हाला काय ऑब्झर्व करता येईल की 15 दिवसात तुमच्या दोघांमध्ये कसा चेंजेस आहेत? मला आता वडिलांबद्दल पहिलं सांगायला आवडेल. डे 1 ला जेव्हा पप्पा इथं आले होते, डे 1 ला पप्पांची अशी कंडिशन होती की पप्पांची ओबेसिटी, सेंट्रल ओबेसिटी होतीच आणि बऱ्यापैकी रिड्यूस झाली. दुसरी गोष्ट त्यांचा बीपी हायर साईडला राहायचा. तिसरी गोष्ट त्यांचं स्नोरिंग भरपूर होती. चौथी गोष्ट त्यांना रात्रीचं थोडंसं जास्त वेळा युरिनेशन साठी उठावं लागायचं, जेणेकरून ते प्रोस्टेट एनलार्जमेंट सारखं वाटायचं, सिम्पटम्स दिसायचे तसे, पण सोनोग्राफी मध्ये तसं काही डिटेक्ट नव्हतं झालं, पण सिम्पटम्स तसे होते. तर एवढ्या गोष्टी होत्या. पायावर स्वेलिंग असायची पप्पांची, जे की सॉल्ट इंटेक मुळे होती. पिटिंग इडिमा होता आणि फेशियल इडिमा, पेरिऑर्बिटल इडिमा होता पप्पांना, जो की सरांनी सुद्धा पाहिला होता, पहिल्या दिवशी ऑब्झर्व केलं होतं. जसं जसं ग्रॅज्युअल प्रोसेस होत गेली ट्रीटमेंटची, जी नॅचरोथेरपीची, तर त्याच्यामध्ये आज आमचा लास्ट डे, तर तुम्ही बघताच मी सुद्धा पटपट तेच ना, हा वेट पप्पांचं 98 kg होतं इथं आलते तेव्हा. ह्या गोष्टीसाठी पप्पा इथं, तर आता हे सगळ्या गोष्टी आधीच्या. आज डे 15 आहे आणि आज पप्पांचं वेट आहे 90 kg. त्यांची पूर्ण पायावरची पिटिंग इडिमा पूर्ण निघून गेलाय, स्वेलिंग नाही, पेरिऑर्बिटल इडिमा नाहीये, फेशियल पफिनेस कमी झाला आहे,
बीपीची टॅबलेट पप्पांनी 15 दिवस झाले घेतली नाही. पप्पांचं आता 120/80 बीपी आहे. 120 to 120 असं ह्या दरम्यान राहतो. बाय 80 असं बीपी आहे. स्नोरिंग खूप कमी झाले पप्पांचं. स्नोरिंग रात्रीचा जरा त्रास होत होता. युरिनेशनची फ्रिक्वेन्सी आधी आधीपेक्षा निश्चितच कमी झाली. ओव्हरऑल पप्पांना खूप बेनिफिट झाला. पप्पांचं फेशियल थोडंसं ऍक्ने झाला होता. ऍक्ने सुद्धा क्लिअर झाला. डॉक्टर पण ह्याच्यामध्ये जर बघितलं की डिटॉक्सिफिकेशन हार्टवर कसं हे केला तुम्ही, म्हणजे आता ते बीपी तुम्ही झाला कमी होता, मग त्याचा कसा बेनिफिट्स झाला डिटॉक्स म्हणून? कसं असतं की आपलं हार्ट जे आहे ते एक पर्टिक्युलर वेट कॅरी करण्यासाठी तयार झालेलं असतं. जेव्हा आपलं वेट खूप एक्सिस होतं तेव्हा त्या हार्टला तेवढी बॉडी मूव्ह करण्यासाठी पण तेवढा स्ट्रेस वाढतो. जेव्हा पप्पांचं वेट गेन झालं, खूपच एक्सिस गेन झालं, तर तेवढं बॉडीची लोकोमोशन करण्यासाठी इव्हेंच्युअली हार्टवरच लोड येतो. मग जेव्हा ऍडिशन मध्ये जर का पप्पांची सेंट्रिपिटल ओबेसिटी ढेरी खूप जास्त वाढली होती, मग स्लीपिंग पोझिशन मध्ये तोच लोड हृदयावर यायचा आणि चालताना सुद्धा तेवढी बॉडीची वेट हार्टला कॅरी करावं लागायचं. म्हणजे डे अँड नाईट फक्त हार्टवर लोडच होता, जो रिफ्लेक्ट होत होता हाय ब्लड प्रेशर मध्ये. जेव्हा ही ट्रीटमेंट घेतली तेव्हा ब्लड मधल्या इम्प्युरिटीज कमी झाल्या, पप्पांचं वेट लॉस व्हायला सुरू झालं, पप्पांची ढेरी कमी झाली, ज्याला सेंट्रिपिटल ओबेसिटी म्हणतो आपण मेडिकल टर्म्स मध्ये. तर ती जेव्हा कमी झाली तर विच ऑल लीड टू डिक्रीज इन द लोड ऑन द हार्ट. जसा हार्टवरचा लोड जसा जसा कमी झाला तसं ते लगेचच बीपी कंट्रोल मध्ये आला असे. आणि दुसरी गोष्ट मेडिटेशन त्यांनी सुरू केलं. मेडिटेशननी त्यांना कामनेस आला, मेंटल कामनेस. आणि जेव्हा दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, मेंटल कामनेस म्हणजे हार्टवर बीपी वाढण्याचा परिणाम फक्त फिजिकल स्ट्रक्चर मुळे नसतो. कोण कोण फिजिकली खूप फिटही असतात त्यांचा बीपी हायर साईडला असतो, विच रिफ्लेक्ट दॅट की त्याचा स्ट्रेस जास्त आहे. आणि स्ट्रेस हा फक्त स्ट्रेस विल कॉज मल्टी फॅक्टर्स. स्ट्रेस विल इंड्यूस डायबिटीज, स्ट्रेस विल इंड्यूस हायपरटेन्शन. तर पप्पांना एक माइल्ड डायबिटीजचा ओरिएंटेशन आलं होतं, प्लस थोडासा बीपी वाढला. तर जेव्हा त्यांचं मेंटली ते जरा काम झाले, स्ट्रेस कमी झाला इथं आल्यानंतर, वेट लॉस झाला, तर सगळे फॅक्टर्स कसे झाले, पॉझिटिव्ह झाले. हार्ट हेल्दी हार्ट साठी त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या. स्ट्रेस कमी झाला, मेडिटेशन केलं, वेट लॉस झाला. मग मल्टीफॅक्टोरियल कारणाच्या मल्टीफॅक्टोरियल ट्रीटमेंटमुळे त्यांची बीपी नॉर्मल झाली. डेफिनेटली नेचर केअर तितकं परिणामकारक आहे, त्याला तशा पद्धतीने आपण बघितलं पाहिजे, सायंटिफिक वे न, की असं आपल्याला काय वाटतं की माती पाणी अरे हे कसं काय वर्क करतं, पण त्याला कुठेतरी एक सायंटिफिक बेस आहे. आणि त्या हिशोबाने जर आपण नॅचरली जर आपण थोडंसं स्वतःला ऑब्झर्व करून जर ते हे केलं तर 100% त्याचे रिझल्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटू शकतात. आणि तुम्ही मग ह्याच्यामध्ये पप्पांच्या रिझल्ट मध्ये कसं वाटतंय तुम्हाला, समाधानी आहात? खूप सॅटिस्फाईड आहे, खूप सॅटिस्फाईड. आणि मी वैयक्तिक आहे, पप्पा सुद्धा खूप सॅटिस्फाईड आहे. आणि आमच्या दोघांना बघून डॉक्टर दुप्पटीने सॅटिस्फाईड आहे. आम्ही इथं आल्यानंतर ज्या पण पेशंटला डिस्चार्जच्या दिवशी बघतो, जेवढा सॅटिस्फाईड पेशंट असतो ना त्याच्याहून जास्त सॅटिस्फाईड सर असतात. ही खूप एक चांगली गोष्ट आहे सरांबद्दल, कारण ही फक्त ट्रीटमेंट सगळीकडे, पण जो सरांचा सहवास आहे तो सुद्धा बऱ्यापैकी पेशंटचे व्याधी दूर करण्यासाठी खूपच त्यांचं वे ऑफ कन्व्हिन्सिंग, पुढचा त्यांचा प्रभाव पडतो बोलण्यामध्ये, कारण का त्यांचं तथ्य असतं प्रत्येक बोलण्यामध्ये. आणि ते तथ्य आम्हाला प्रत्येक डे टू डे लाईफ मध्ये रिलेट होतं. आणि नॉट अबाउट मेडिसिन, सरांचं इन जनरल सुद्धा बिहेवियर कसं असावं, ऍज अ ह्युमन बिंग माणसाने कसं असावं, ह्या गोष्टींवर पण सरांचं काउन्सिलिंग जेव्हा होतं तेव्हा खूप मेंटली सॅटिस्फाईड होतं माणूस, स्ट्रेस रिलीफ होतो. सरांचा सहवास खूप, कारण का एवढ्या सगळ्या गोष्टी होण्यामागं ट्रीटमेंट तर आहेच, पण सरांचं जे सहवास झाला आमच्यावर त्याच्यामुळे सुद्धा हे रिझल्ट चांगले आले, असं आमच्या दोघांना तरी पर्सनली वाटतं. आणि हो, आम्हाला तर पप्पांची ट्रीटमेंट अशी पाहिली मी स्वतः पर्सनल एक्सपिरियन्स घेतलाय. मी पुढच्या वेळेस नक्कीच माझ्या मम्मीला आणि माझ्या मोठ्या ताईला इन्व्हाइट करतो. आता तुमच्यामध्ये जे पॅरामीटर चेंजेस कसे वाटतात आणि तुम्हाला कसं हे होतं? हो, मी जेव्हा आलो होतो डे 1 ला तेव्हा मला थोडं वेट गेन झालं होतं माझं. जसं मेडिकल
ऑफिसर म्हणून मी जॉईन झालो तेव्हा माझं एक्झर्शन थोडं कमी झालं होतं. ऑफिस ड्युटी जास्त वाढली होती, त्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल माझी सुद्धा वाढली होती, त्यामुळे वेट गेन झालं होतं माझं. 70 kg वेट झालं होतं, जे की आधी 62 होतं माझं. 8 kg वेट गेन झालं होतं आणि आता माझं 63 पर्यंत आहे वेट लॉस झाला 15 डेज मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जरा फेशियल ऍक्ने आलं होतं, जे की साईड इफेक्ट्स होते ते अँटीसप्रेसंट्स जे टॅबलेट घेत होतो मी. फेशियल ऍक्ने होतं, थोडी ओबेसिटी झाली होती आणि ब्रेथलेसनेस थोडंसं वाटलं होतं. ते खूप बऱ्यापैकी कमी झाला. वेट मध्ये किती लॉस आहे तुमच्या? 7 kg लॉस झाला माझा. ओके. आल्यानंतर किती? 70 kg होतं. ओके. आता 63 आहे. 7 kg लॉस झाला. आणि कसं मधून काय फील करता? मधून म्हणजे मेंटली खूप फ्रेश वाटतंय. आता तुम्ही दोघंही एक फ्रुट्स म्हणा ह्या लाईफ मध्ये तुमच्या रेग्युलर ह्याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या सिस्टम मध्ये आलात आणि आता ह्याला तुम्हाला आणखी फॉलो करायचं. तर आज जे फील करणं जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ह्या 15 दिवसामध्ये दोघांच्याही याच्यामध्ये कसं फील होतंय की ह्या ज्या मेथड्स आहेत की ह्या म्हणजे तुमचा आतून कशा पद्धतीने तुम्हाला परिणामकारक वाटतात? तर जेव्हा ट्रीटमेंट चालू होती तेव्हा एक गोष्ट ऑब्झर्व केली की असं फ्रेशनेस, इंटरनली खूप फ्रेशनेस जाणवत होतं. जेव्हा पण आम्ही एक्सरसाइज करत होतो ना, आमच्या स्वेटचा अजिबात जे म्हणतो त्याला ओडर खूप कमी झाली होती. म्हणजे आम्ही म्हणजे प्युरिफाय होतच चाललो होतो असं वाटत होतं. कारण का जेव्हा आम्ही स्वेटिंग करतो तेव्हा काही दोघांना सुद्धा ओडर येत नव्हता, जे की नॅचरली येतो. मग नॅचरली ओडरचा वास, आपल्या स्वेटचा जर ओडर खराब येत असेल म्हणजे इम्प्युरिटीज आहेत. मग जेव्हा आम्ही फ्रुट्सवर राहिलो, थोडी एक्सरसाइज केली, योगा केलं, तर आम्हाला आतनं खूप गट फ्रेश वाटायला लागला. ब्लोटिंग सेन्सेशन पूर्ण गेलं होतं दोघांचं. ग्रेट. ब्लोटिंग खूप म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ब्लोटिंग होतंय म्हणजे आपल्या पोटामध्ये जेव्हा गॅस होतो तो सुद्धा आपल्या हार्टवर लोड देतो. तो सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. ते गॅसेस म्हणा किंवा काय, तर ब्लोटिंग बंद झालं, त्यानंतर ओडर येत नव्हता स्वेटिंगचा, त्यानंतर फ्रेशनेस जाणवायला लागलं, मेंटल आणि स्लीप सायकल व्यवस्थित झाली. यस, हे मोस्ट इम्पॉर्टंट. खूप इम्पॉर्टंट. सर्केडियन रिदम जे सेट झालं ना ह्या दिवसांमध्ये ते खूपच चांगला अनुभव. म्हणजे हे पर्सनल एक्सपिरियन्सेस खूप घेतले, वडिलांचे सुद्धा आणि माझे सुद्धा. स्लीप सायकल डिस्टर्ब झाली, व्यवस्थित झाली. एकंदरीत तुम्ही ह्या दोघेही या ट्रीटमेंट मध्ये सॅटिस्फाय आहात? खूप सॅटिस्फाईड आहोत. चला, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये योग निसर्गोपचाराचं असंच अंगीकार व्हावा आणि तुम्ही तुमच्या मॉडर्न सिस्टमच्या ज्या प्रॅक्टिस करता, नक्कीच तुम्हाला भावी भविष्यासाठी तुमच्या ज्या अम्बिशन्स आहेत त्या पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं एक नॅचरल अप्रोच त्याला एक राहावा तुमची प्रॅक्टिस करत असताना. कारण प्रत्येक सायन्स हे मानवाच्या उत्कर्षासाठी, उपयोगासाठीच आहे. पण ते करत असताना कुठंतरी आपण जी प्राकृतिक नैसर्गिकता जपणं, त्याला काहीतरी फक्त एक ट्रीट म्हणून नाही, पण त्याला अदरवाईज की त्याचा मूळ गाभा या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन ज्यावेळेस आपण ट्रीट करतो, 100% तुमचा उपयोग जगाला चांगल्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. आणि मला सुद्धा वाटतंय सर की मॉडर्न सायन्सेस किती जरी डेव्हलप झालं, किती जरी त्यात रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाली, तरी सुद्धा इट इज इनकम्प्लीट विदाउट नेचर. येस, ग्रेट. म्हणजे मी सुद्धा जेव्हा भविष्यात प्रॅक्टिस करेन तेव्हा एक जोड असलीच पाहिजे, मला सुद्धा वाटतंय, नेचरची. फ्रुट्स ह्या गोष्टी नेचरच्या सानिध्यात. आता तसं पाहिलं तर योगाला सगळ्या सायन्स अप्रोच करतोय आणि सगळा एक पार्ट ऑफ टीचिंग मध्ये म्हणा, पार्ट ऑफ तुमच्या लाईफ मध्ये म्हणा आणि पार्ट ऑफ तुमच्या थेरपी मध्ये म्हणा सुद्धा योगा. मला सुद्धा वाटतं की जे पण मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत आता सध्या, RMT रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स, त्यांनी सुद्धा पेरिफेरी मधल्यांना मला मेसेज देऊ वाटतो की तुम्ही सुद्धा तुमच्या प्रॅक्टिस मध्ये ह्या गोष्टी इन्कल्केट केल्या पाहिजे आणि ट्रीटमेंटच्या ह्याला त्याचा सपोर्ट असला पाहिजे, पेशंट ट्रीटमेंट, असं मला सुद्धा वाटतं. ग्रेट. तुम्हाला तुमच्या असंच तुम्हाला या निसर्गोपचार योग पद्धतीचा जीवन पद्धतीमध्ये उपयोग हो. आणि खंडागळे साहेबांना आता इथून पुढे, आता ते रिटायर झालं, कारण हे आमचा एक उद्देश असा असतो की तुम्ही ठीक आहे 15 दिवस आला तर आता तुम्ही थोडस एक सगळे काही प्रॉब्लेम्स इश्यू घेऊन, आता नेचर केअर कडे येतो माणूस म्हणजे एक काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. तर आता हे जे काही 15 दिवस झाले, मला माझी अशी इच्छा असते
की एक रेग्युलर एक सर्व्हिसिंग साठी तुम्ही अप्रोच व्हायला पाहिजे, की याच्या पुढून आपण जर भेटलं तर जस्ट एक रेग्युलर अपकीपिंग साठी किंवा सर्व्हिसिंग साठी आपण जसं पण कुठलं काही हेल्थ इश्यू किंवा एक वेलनेस साठी तुम्ही यावं ही माझी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्हाला हेल्दी लाईफ साठी, होलिस्टिक हेल्थ साठी खूप खूप शुभेच्छा देतो. डॉक्टरांच्या भावी याच्यासाठी पण मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि मी सुद्धा एक इच्छा व्यक्त करतो की तुमच्या हातून असेच बरेचसे पेशंट खूप क्युअर व्हावेत, तुम्हाला असेच आशीर्वाद भेटावेत आणि लोकांचं क्युअर अजून चांगलं व्हावं तुमच्या हातून अशी ब्लेसिंग. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार.